तर आज झाला भाऊ आमच्यामध्ये एक मोठा स्कॅम. तर हा स्कॅम कसा आणि कधी झाला चला तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे दाखव. त्यासाठी आपल्याला फॉलो करून घ्या. तर काय करा भाऊ, आपल्याला सकाळ झाली की झापट पडायसारखं आपल्याला कॉलेजमध्ये येणं पडते. अनअटी एक दोन जणांकडे सोडलं तर कोणी कॉलेजमध्ये दिसत बी नाही. म्हणून आपण जरा बाहेर निघून आलो होतो तर आपल्याला दिसला भाऊ NCC कॅन्डिडेट उर्फ निंबा. मग आम्ही बोलत बोलत जरा एकाकडे आलो तर पाहतो तर निंबाजी तर लहान लहान पुरायमध्ये दरारा पाडून राहिला. मग म्हटलं भाऊ चला भाऊ काही टाइमपास करायला पुरत नाही. मग जसं आपण कॉलेजच्या बाहेर निघालो तसं आपल्याला दिसले भाऊ नवनीत दादा तेजेकर आणि त्यांचे परम मित्र. जरा दादासोबत दोन चार गोष्टी करून आणि मग त्यांना टाटा केला आणि मग आपण आलो थोडं समोर तर तेवढ्यात आपल्याला दिसले आपले दोन बाहुबली. या दोघांना भेटून आपण 360च्या स्पीडनं आलो भाऊ घरी. मग रात्रीच्या वेळीच आपण निघालो भाऊ एका जणाला सांभाळण्यासाठी. आता तुमच्या मनात विचार आला असेल की आता हे गाडी कोणाची आहे. तर हे गाडी आपल्या एका मित्राची आहे. आता त्यालाच घ्यासाठी आपल्याला तडी जाणं आहे. मग आपण गाडी लावला भाऊ 240चा गिअर. मग आपण आलो सरळ धारीवालमध्ये. मग गाडी येऊन अर्धा घंटा जरा वाट पाहून आपल्या मित्राला सोबत घेऊन आम्ही निघालो सरळ रस्त्यानं. मग आम्ही जरा अर्ध्या रस्त्यानं आलोच होतो की आमची गाडींशी तर आवाज केला. म्हटलं चला बेडा पहिले पेट्रोल टाकायला पुरते नाही तर मग गाडी अडीच दम तोडून देईन. मग झटकन काने कोपरे काढत आम्ही आलो सरळ पेट्रोल पंपावर. गाडी पेट्रोल पंपावर आलो. आम्ही दादा सांगलो 100चं पेट्रोल टाका. आपण दादानं गलतीनं 150चं टाकून दिलं. मग का भाऊ देणं पडले 50 रुपये एक्स्ट्रा आपल्याला. म्हणून म्हणतो भावानं तुम्ही कधी पेट्रोल टाकायला जात असाल तर भाऊ पेट्रोल पंपावर दादाला बरोबर सांगत जा की तिथं पेट्रोल टाक नाही. नाही तर एखाद्या वक्ती आपल्या खिशात नसता पैसे आणि मग दादा देते 100चं टाकून आणि आपल्याला बसते दणका फटकन. चला तर भाऊ ना आम्ही तर चाललो बघ घरी. तुम्हाला कधी व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो नक्की कर जा. अरे 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 थामा एक गोष्ट तो दोस्तों आपको क्या लगता है अपन एक दो वीडियो अगर हिंदी में बनाए तो कैसा रहेगा. तो चलिए अगला वीडियो देखेंगे अपन हिंदी में बना के तो कैसा लगेगा एक बार नीचे कमेंट करके जल्द जरूर बताना. तो चलिए दोस्तों मिलेंगे अपन दूसरे ब्लॉग में. तोपर्यंत साठी जय श्रीराम.